हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पाहू. इन द ॲडजॉइनिंग फिगर पॉईंट्स GDEF आर कॉन्सायक्लिक पॉईंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगर कशाची फिगर आहे? सर्कलची फिगर आहे आणि त्या सर्कलचा सेंटर कुठल्या C या पॉईंटनं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला सांगितलेलं आहे GDEF हे काय कॉन्सायक्लिक पॉईंट्स आहेत या सर्कलवरती. GDEF हे पॉईंट्स काय आहेत या सर्कलवरती आहेत. कॉन्सायक्लिक म्हणजेच काय? हे चारही पॉईंट्स एकाच सर्कलवरती आहेत. त्याचबरोबर काय दिलेलं आहे आपल्याला? अँगल ECF इज इक्वल्स टू 70 डिग्री. पहा येते अँगल ECF हा किती आहे? 70 डिग्री आहे. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल्स टू 200 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क DGF पहा DGF ही जी एवढी आर्क आहे याचं मेजर किती दिलेलं आहे? 200 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड मेजर ऑफ आर्क D. ही जी DE एवढी आर्क आहे ह्या आर्कचं आपल्याला मेजर फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर मेजर ऑफ आर्क DEF फाइंड करायचं आहे. पहा DEF ह्या आर्कचं आपल्याला काय करायचं आहे? मेजर फाइंड करायचं आहे. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं पहा. आपल्याला काय दिलेलं आहे? हा जो अँगल आहे ECF याचा आपल्याला काय मेजर दिलेलं आहे? 70 डिग्री. हा अँगल काय आहे? सेंट्रल अँगल आहे. हा जो अँगल आहे ECF याचा जो व्हर्टेक्स आहे तो सर्कलच्या सेंटरवरती आहे. त्यामुळं हा कसला अँगल आहे? सेंट्रल अँगल आहे. आणि या सेंट्रल अँगलमुळे काय झालेलं आहे? दोन आर्क तयार झालेले आहेत. पहा ही EF ही एक काय मायनर आर्क तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर EGF ही एक काय झालेली आहे? मेजर आर्क तयार झालेली आहे. मग आपण काय लिहू? मेजर ऑफ आर्क EF ह्या आर्कचं मेजर आहे ते किती असणार आहे? मेजर ऑफ अँगल ECF असणार आहे. रिझन काय? डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजर हे किती असतं? जर सेंट्रल अँगलमुळे दोन आर्क तयार होत असतील, एक मायनर आर्क तयार होते, एक मेजर आर्क तयार होते, त्यावेळेस मायनर आर्कचं जे मेजर असतं ते केवढं असतं? सेंट्रल अँगल एवढं असतं. म्हणजेच आता इथे आपण काय लिहू शकतो पहा? मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल ECF किती आहे? 70 डिग्री. आता आपल्याला काय विचारलेलं आहे पहा? फाइंड मेजर ऑफ आर्क D फाइंड करायचं आपल्याला. काय हे मेजर ऑफ आर्क D फाइंड करायचं आहे. आता आपल्याला आर्क DGFचं मेजर दिलेलं आहे 200 डिग्री. EFचं मेजर आपण काढलेलं आहे. किती आहे? या आर्क EFचं मेजर आहे 70 डिग्री. मग आता आपल्याला आर्क Dचं मेजर यावरून आपण काढू शकतो. कसं काढणार पहा? या तिन्ही आर्क मिळून पहा आर्क DE, आर्क EF आणि आर्क DGF या तिन्ही आर्कचं मिळून मेजर किती असणार आहे? 360 डिग्री. कारण या तिन्ही आर्क्स मिळून काय झालेलं आहे? हे पूर्ण सर्कल तयार झालेलं आहे. ह्या सर्कलचं मेजर किती असणार आहे? 360 डिग्री. पहा लिहू आपण. कसं लिहिता येईल आपल्याला? मेजर ऑफ आर्क DE, मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF प्लस मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क D आपल्याला फाइंड करायचं आहे. हे आपण आहे तसं लिहू. मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF किती आहे? 70 डिग्री. आपण इथे फाइंड केलेलं आहे 70 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क DGF. मेजर ऑफ आर्क DGF आपल्याला दिलेलं आहे किती आहे? 200 डिग्री. 200 डिग्री इज इक्वल्स टू 360 डिग्री. येथे आपण रिझन लिहू शकतो. मेजर ऑफ अ सर्कल इज अ 360 डिग्री. मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. हे रिझन आपण येथे मेन्शन करू शकतो कारण याच्यावरूनच आपण हे लिहिलेलं आहे. आता मेजर ऑफ आर्क DE
प्लस 200 प्लस 70 किती होईल 270 डिग्री इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता हे 270 डिग्री काय करू आपण या साईडला घेऊ. मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता हे 270 या बाजूला गेल्यानंतर काय होईल इथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस 270 डिग्री होईल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क DE इज इक्वल्स टू 90 डिग्री येईल. 360 मायनस 270 किती येईल 90 डिग्री येईल. म्हणजेच आपल्याला मेजर ऑफ आर्क DE मिळालेलं आहे. जे आपल्याला काय करायचं होतं फाइंड करायचं होतं. याला आपण काय देऊ 1 नंबर देऊ. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क DEF. या DEF या आर्कचं आपल्याला मेजर फाइंड करायचं आहे. आता ही जी आर्क आहे DEF ही कशी तयार झालेली आहे तर आर्क DE आणि आर्क EF या दोन आर्क मिळून काय झालेली आहे ही आर्क DEF तयार झालेली आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DEF असं आपण लिहू शकतो. पहा लिहू आपण मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF is equals to measure of arc DEF असं आपण लिहू शकतो. आता मेजर ऑफ आर्क DE आपण फाइंड केलेलं आहे की ते हा मेजर ऑफ आर्क DE 90 डिग्री येथे आपण लिहू 90 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क EF. मेजर ऑफ आर्क EF आपण फाइंड केलेलं आहे किती आलेलं आहे 70. EF किती आलेलं आहे 70 म्हणजे इथे काय येईल 70 डिग्री इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क DEF. Therefore, measure of arc DEF is equals to 90 plus 70 किती येईल पहा 160 डिग्री. हा मेजर ऑफ आर्क DEF मिळालेलं आहे जे आपल्याला फाइंड करायचं होतं. पहा अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड क्वेश्चन पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. आपल्याला फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये QRS हा काय सर्कलवरती काय ट्रँगल आहे. हा ट्रँगल कसला आहे इक्विलॅटरल ट्रँगल आहे. इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजेच काय ट्रँगलच्या तिन्ही साईड्स काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे पहा. प्रूव्ह दॅट आर्क RS कुठे आहे पहा आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS ही आर्क QS कॉन्ग्रुएंट आर्क QR ह्या ज्या तिन्ही आर्क्स आहेत ह्या काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याचबरोबर मेजर ऑफ आर्क QRS ही जी आर्क आहे QRS याचा आपल्याला काय करायचं आहे मेजर फाइंड करायचं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे ट्रँगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. ते ट्रँगलचं साइन पाहिजे लिहू आपण ट्रँगल QRS is an equilateral triangle. आणि हे काय आपल्याला गिवन आहे दिलेलं आहे आपल्याला. आपण रिझन लिहू येथे गिवन. आता इक्विलॅटरल ट्रँगल आहे म्हणजे तिन्ही साइड्स काय असणार आहेत इक्वल. लिहू आपण सेक्युआर congruent seg RS congruent seg QS या तिन्ही साइड्स काय असणार आहेत इक्वल. रिझन काय येईल साइड्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. आता ह्या ज्या तिन्ही साइड्स आहेत ह्या साइड्स काय आहेत या सर्कलच्या क्वाड्स पण आहेत QR RS आणि QS या काय त्या सर्कलच्या क्वाड्स पण आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो सेक्युअरच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो इथे या क्वाड्स इक्वल आहेत असं लिहू शकतो. पहा आपण लिहू येते
क्वाड आर्यस, आपण या क्रमानेच लिहून घेऊ. पहा, क्वाड आर्यस, कॉन्ग्रुएंट क्वाड क्यूएस, कॉन्ग्रुएंट क्वाड क्यूआर. तिन्ही साईड्स आपण इक्वल्स आहेत लिहिलं आणि या साईड्स म्हणजे काय, त्या सर्कलच्या कॉर्ड्स आहेत म्हणून आपण काय लिहिलं, क्वाड आर्यस, कॉन्ग्रुएंट क्वाड क्यूएस, कॉन्ग्रुएंट क्वाड क्यूआर. आता आपल्याला थेरम माहिती आहे, जर काय असतील कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सच्या ज्या काय करस्पॉन्डिंग आर्क्स असणार आहेत त्या पण काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आर्यस कॉर्ड आहे, याच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते आहे, आर्क आर्यस. कॉर्ड क्यूएस, याच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते आहे, आर्क क्यूएस. आणि कॉर्ड क्यूआर, याच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते आहे, क्यूआर. या करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत तर त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क आहेत त्या पण काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हा थेरम आपण पाहिलेला आहे. मग आपण थेरम लिहून घेऊ. पहिला, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords of a circle are congruent. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग आपण कॉर्ड्स इक्वल आहेत, मग आपण त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क्स पण काय लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट. म्हणजे तिथे काय पहा, कॉर्ड आर्यस, आर्यसच्या करस्पॉन्डिंग आर्क आर्क आर्यस लिहू आपण, आर्क आर्यस, कॉन्ग्रुएंट आर्क कॉर्ड क्यूएस, क्यूएसच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते, आर्क क्यूएस, आर्क क्यूएस, कॉन्ग्रुएंट आर्क. आता कॉर्ड क्यूआर, क्यूआरच्या करस्पॉन्डिंग कोणते आहे पहा, आर्क क्यूआर. हे काय झालं आपलं फर्स्ट जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, आर्क कॉन्ग्रुएंट दाखवायचे, ते काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. याला पण काय देऊ, 1 नंबर देऊ. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, मेजर ऑफ आर्क क्यूआरएस, क्यूआरएस, क्यूआरएस या आर्कचं जे मेजर आहे ते फाइंड करायचं आहे. आता या तिन्ही आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच यांचे मेजरसुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि ह्या तिन्ही आर्क मिळून काय झालेलं आहे, हे सर्कल तयार झालेलं आहे. म्हणजे ह्या तिन्ही आर्क्सची जर आपण ॲडिशन केली तर किती येणार आहे, 360 डिग्री येणार आहे. त्याचा यूज करून आपण काय करू, मेजर ऑफ आर्क क्यूआरएस फाइंड करू. पहा कसं लिहिता येईल, लेट या तिन्ही आर्क्सचं काय करू, जे मेजर आहे, या तिन्ही आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग या तिन्ही आर्क्सचं मेजर आपण एक्स कन्सिडर करू. मेजर ऑफ आर्क आर्यस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यूएस इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क क्यूआर इज इक्वल्स टू एक्स कन्सिडर करू. आता या तिन्ही आर्कची आपण ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळणार आहे, 360 डिग्री मिळणार आहे. कारण या तिन्ही आर्क्स मिळून काय होणार आहे, सर्कल तयार होणार आहे. आणि सर्कलचं जे मेजर असतं ते किती असतं, 360 डिग्री. मग लिहू आपण मेजर ऑफ आर्क आर्यस प्लस मेजर ऑफ आर्क क्यूएस प्लस मेजर ऑफ आर्क क्यूआर इज इक्वल्स टू 360 डिग्री. रिझन काय येईल, मेजर ऑफ अ सर्कल इज 360 डिग्री. लिहू आपण रिझन. तिन्ही आर्कचं मेजर काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स. मग काय येईल पहा, मेजर ऑफ आर्क आर्यस किती येईल, एक्स प्लस एक्स प्लस एक्स. कारण तिन्ही आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट, म्हणजे तिन्हीचं काय असणार आहे, इक्वल मेजर असणार आहे. इज इक्वल्स टू 360 डिग्री. एक्स प्लस एक्स किती येईल, 3x. 3x इज इक्वल्स टू 360 डिग्री. आता हे 3 आपण या साईडला घेऊ, इथे काय मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल्स टू 360 डिग्री अपॉन 3. बघालो आपण 3 1 जार 3, इथे 3 1 जार 3, 3 2 जार 6, 3 0 जार 0. म्हणजे आपल्याला एक्सचं मेजर किती मिळालं, 120 डिग्री. म्हणजेच प्रत्येक आर्कचं मेजर किती येणार आहे, 120 डिग्री. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे पहा,
क्यू आर एस या आर्कचं मेजर फाईंड करायचं. आणि ही जी आर्क आहे ही कशापासून तयार झालेली आहे, आर्क क्यू आर आणि आर्क आर एस यांच्यापासून तयार झालेलं आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, आर्क क्यू आर प्लस आर्क आर एस इज इक्वल्स टू आर्क क्यू आर एस. आपण मेजर ऑफ आर्क क्यू आर प्लस measure of arc RS is equals to measure of arc QRS. measure of arc QR किती आलेला आहे, x म्हणजेच 120 डिग्री प्लस measure of arc RS पण 120 डिग्री is equals to measure of arc QRS. therefore काय लिहिणार आपण, therefore measure of arc QRS is equals to 120 plus 120 किती येईल पहा, 240 डिग्री येईल. आणि हे आपल्याला फाइंड करायचं होतं. मला काय देऊ आपण, नंबर 2 देऊ. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. पहा एक्झाम्पल काय आहे, इन द ॲडजॉइनिंग फिगर कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी काय दिलेलं आहे आपल्याला, कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी हे दोन्ही कॉर्ड काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, प्रूव्ह दॅट आर्क ए सी आणि आर्क बी डी ह्या दोन्ही आर्क्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा कसं प्रूव्ह करता येईल. आता आपल्याला काय दिलेलं आहे, कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी दिलेलं आहे. आता जर दोन कॉर्ड्स काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर त्याच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क असणार आहेत त्या पण काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग कॉर्ड ए बी ची करस्पॉन्डिंग आर्क काय ए बी आणि कॉर्ड सी डी ची करस्पॉन्डिंग आर्क येईल सी डी. ह्या दोन्ही आर्क काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. एवढं लिहून घेऊ प्रथम आपण. कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी हे काय आपल्याला गिवन आहे. रिझन लिहू आपण गिवन. या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग ज्या आर्क असणार आहेत त्या काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हा थेरम आपण काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. लिहून घेऊ प्रथम आपण. corresponding arc of congruent chords of a circle म्हणजेच काय, जे करस्पॉन्डिंग आर्क्स असणार आहेत कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सच्या त्या काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हा आपण थेरम लिहिला आहे ते. आता ए बी हा कॉर्ड आहे, याच्या करस्पॉन्डिंग आर्क कोणती येईल, आर्क ए बी. लिहू आपण आर्क ए बी कॉन्ग्रुएंट. आता कॉर्ड सी डी च्या करस्पॉन्डिंग आर्क कोणते, आर्क सी डी. म्हणजे ती काय आर्क सी डी. आर्क ए बी कॉन्ग्रुएंट आर्क सी डी. आता ह्या दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे यांचं मेजरसुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क सी डी. दोन्ही आर्क्स कधी कॉन्ग्रुएंट असणार आहेत, ज्यावेळेस त्यांचं मेजर आणि रेडियस काय असतील, इक्वल असतील. आता मेजर ऑफ आर्क ए बी ही कशापासून तयार झालेली आहे पहा, आर्क ए सी प्लस आर्क बी सी मिळून काय झालेले आहे, आर्क ए बी तयार झालेले आहे. लिहू आपण येथे मेजर ऑफ आर्क ए सी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी. ही आर्क आणि ही आर्क मिळून काय झालेले आहे, ही ए बी आर्क काय झालेले आहे, तयार झालेले आहे. इक्वल मेजर ऑफ आर्क सी डी. आता बघा ही जी सी डी आर्क आहे ही कशापासून तयार झालेली आहे,
ही आर्क बी सी प्लस आर्क पी डी, ह्या दोन्ही आर्क्स मिळून काय झालेले आहे, ही आर्क सी डी तयार झालेली आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, मेजर ऑफ आर्क सी डी म्हणजेच मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क पी डी. आता येथे पण मेजर ऑफ आर्क बी सी आहे आणि येथे पण मेजर ऑफ आर्क बी सी आहे. म्हणजेच काय होईल, दोन्ही काय होईल, कॅन्सल आउट होईल. मेजर ऑफ आर्क बी सी, मेजर ऑफ आर्क बी सी काय होईल, कॅन्सल आउट होईल. म्हणजेच काय राहील, मेजर ऑफ आर्क ए सी इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क बी डी. आता या दोन्ही आर्क्सचं मेजर इक्वल आहे, म्हणजेच ह्या दोन्ही आर्क्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा, देअरफॉर आर्क ए सी कॉन्ग्रुएंट आर्क बी डी. आणि हेच काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पहा काय केलं आपण, पहिला काय लिहिलं, ह्या दोन्ही कॉर्ड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ह्या दोन्ही कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्कसुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ते लिहून घेतलं आपण. आणि आर्क ए बी कशापासून तयार झालेलं आहे, आर्क ए सी आणि आर्क बी सी पासून, तेच लिहिलं आपण या ठिकाणी. त्याचप्रमाणे आर्क सी डी ही आर्क बी सी आणि आर्क पी डी पासून तयार झालेले आहे, ते लिहून घेतलं आपण. आता दोन्ही साईडला मेजर ऑफ आर्क बी सी, मेजर ऑफ आर्क बी सी आहे, ते कॅन्सल आउट होईल. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, मेजर ऑफ आर्क ए सी इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क बी डी. आता या दोन्ही आर्कचं मेजर इक्वल आहे, म्हणजेच या दोन्ही आर्क काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, आर्क ए सी कॉन्ग्रुएंट आर्क बी डी. पहा पुन्हा एकदा आपण कसं एक्झाम्पल सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.